सांगितलंय। नमस्कार, मी सेजल पुरवार। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पाहिलंय आणि या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचं विजन डॉक्युमेंट निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। सह्याद्री अतिथीगृहावरती विकसित महाराष्ट्र 2047 सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये विकसित महाराष्ट्र 2047 मसुद्याला सल्लागार समितीने मान्यता दिली। भविष्यात कुठलीही योजना धोरण बनवताना या मसुद्याचा उपयोग होणार आहे आणि हे डॉक्युमेंट महाराष्ट्राला राज्यांसोबत नाही तर जगासोबत स्पर्धा करण्यास सक्षम बनवणार आहे। आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे। राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी, दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी या वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे। हा वॉर रूम मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार आहे। महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कक्ष आता स्थापन केला जाणार आहे। नागपूरच्या सदर परिसरातील जिल्हा नियोजन भवन आवारामध्ये महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। तर येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ठरणार आहे आणि या विभागाच्या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल। मला अतिशय आनंद आहे ज्यावेळी या तरुणाईला मी बघतो की महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन कोणी यूपीएससी होत आहे, कोणी एमपीएससी होत आहे, कोणी दुसऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करताय। त्यावेळी खऱ्या अर्थानं महाज्योती तयार केल्याचं सार्थक हे आम्हाला त्या ठिकाणी मिळतं। कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाच्या बोटी लवकरच मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि त्यामुळे मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रामध्ये नवी क्रांती होईल असा विश्वास मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली। मंत्री नितेश राणे यांनी बाल्टिक समुद्रावरती कॅन्डेला C8 आणि P12 या अत्याधुनिक बोटींचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा या दरम्यान घेतला। सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूरमध्ये विस्तार करते आणि या अत्याधुनिक संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी अटी आणि शर्तींनुसार मिहानतर्फे 223 एकर जागेचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। तर सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या या नव्या विस्तारित प्रकल्पामुळे नागपूरला देशातील प्रमुख संरक्षण व एरोस्पेस उत्पादन केंद्र म्हणून नवी ओळखही प्राप्त होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण संजीवनी योजनेअंतर्गत 2 टप्प्यांमध्ये एकूण 755 ई-रिक्षांचं दिव्यांग व्यक्तींना वाटप करण्यात आलं। सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून सामाजिक न्याय विभागाचा विविध योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ठाणे महापालिकेकडून ठाण्यातील हिरानंदानी मेडोज या भागामध्ये राजमाता जिजाऊ उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडलाय आणि या उद्यानात अनेक दुर्मिळ वनौषधींची लागवडही करण्यात आली आहे। ठाणे शहर हे सुंदर आणि हरित शहर राहावं यासाठी नेहमी सरकार प्रयत्नशील असतं आणि यावर्षी 2 लाख झाडं लावण्याचं ठाणे महानगरपालिकेचं उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसांच्या अनुकंपा भरती कार्यक्रमाअंतर्गत अनेक तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी मिळालेल्या आहेत। तर सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमधील तृषाली भिल या तरुणीनं नोकरी मिळाल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत। व माझे वडील वसंत बालू भिल हे सावंतवाडीमध्ये कृषी पर्यवेक्षक म्हणून कामाला होते। त्यांचे 2021 मध्ये कोविडमुळे दुःखद निधन झाले व माझ्या आईचे सुद्धा 2024 मध्ये निधन झाले। यामुळे माझ्या बहिणीचे व माझी जबाबदारी माझ्या खांद्यावर होती। माझ्या वडिलांचे निधन झाले होते त्यावेळी मी 14 वर्षाची होती व आता संज्ञान असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने व जिल्हा अधिकारी सिंधुदुर्ग यांनी माझी दखल घेऊन मला नोकरी देण्याबाबत मी यांचे खूप खूप आभारी आहे। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। नमस्कार।